माननीय महापौर मॅडम, सन्माननीय आयुक्त, सन्माननीय सगळे नगरसेवक, प्रेक्षक वर्ग आणि पत्रकार बंधूंनो, पाणीपट्टीच्या बाबतीत विलंब दंडावर सूट 90% सूट मिळावी याबाबतचा हा ठराव आहे. पण महापौर मॅडम, मी सांगू इच्छितो की आमच्या तुर्ब्यामधील लोकांना सुरुवातीला नवंबरीत पूर्ण आपण फ्लॅट वाईज 30 रुपये फ्लॅट आणि कमर्शियल 90 रुपये अशा प्रकारची बिल आकारणी करत होतो. कारण त्या कालखंडामध्ये पाण्याचा सोर्स कमी होता आणि मीटर नव्हते आपले. त्यावेळेला आपण ह्या पद्धतीने लावायचो की 30 रुपये फ्लॅट आणि 90 रुपये कमर्शियल म्हणून. तर तुर्ब्यामध्ये अशी स्थिती आहे महापौर मॅडम की तुर्ब्यामध्ये मार्बलचे बरेचसे गोडाऊन आहेत, मोठे मोठे टाईल्सचे गोडाऊन आहेत, मार्बलचे गोडाऊन आहेत. तर त्या गोडाऊन्समध्ये आपण आपलं कनेक्शन घेतलेलंच नाही, पाण्याचं कनेक्शन घेतलेलं नाही आणि म्हणून त्यांना पाण्याचं बिल देण्याचा आपला काही अर्थ उरत नाही. पण आपण सरसकट बिल्डिंगचा सर्वे केल्यानंतर इतके फ्लॅट आणि इतकी दुकानं किंवा इतकी गोडानं म्हणून आपण कमर्शियल इतके आणि रेसिडेंट इतके अशा प्रकारे त्यांना बिलं द्यावं. बिलं देत असताना 2005च्या दरम्यानमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुर्ब्यामध्ये आंदोलन झालं. त्या आंदोलन त्यावेळच्या विद्यमान नगरसेवकांच्या माध्यमातून त्या आंदोलनामध्ये त्यांना असं आश्वासित केलं गेलं की ठीक आहे, आपलं सर्वे केला जाईल आणि सर्वे करून आपली ती बिलं रद्द करण्यात येतील असं त्यांना तोंडी सूचना दिल्या. त्याच्यानंतर 2010पर्यंत ही बिलं येतच राहिली. मग आम्ही त्याची पाठपुरावा केल्यानंतर असं समजलं की आम्ही अशा कुठल्याही प्रकारचं लिहून दिलेलं नाही, पण आम्ही तोंडी सूचना दिल्या होत्या. मग आता करायचं काय? कारण ह्या लोकांना ते बिल येतच जाते आणि त्यांच्याकडे नल कनेक्शन नाही आहे. मग आम्ही सुरू केलं ते. मग साहेबांच्या माध्यमातून आपण सर्वे केला. सर्वे करून आपण सगळी दुकानांची यादी बनवली, एक फाईल बनली आणि ह्या लोकांना या माध्यमातून सूट द्यायची असं ठरलं गेलं. पण त्याच्यानंतर आपले ऑफिसर दर 3 वर्षांनी बदलत आहेत. मग ते दुसरे मनोज पाटील होते, मग ते बदलून गेले. त्याच्यानंतर दुसरे आले, त्याने ते फाईल शोधता कुठेतरी फाईल हरवली. आत्ता मी शिंदे साहेबांच्या मागे लागलोय, त्यामुळे नवीन फाईल बनवूया. मग आता नवीन फाईल बनवायला त्यांनी घेतलेली आहे आणि मग अजून ती फाईल बनत नाही. गेली 10-15 वर्ष लोकांना ती बिलं येत राहतात. त्यात व्याज येतो, त्यात दंड व्याज येतो. 3-3 लाख रुपये बिलाची रक्कम आलेली आहे. आणि विशेष म्हणजे त्यांच्याकडे नळ नाही आहे, पाणी नाही आहे, काय नाही, त्यांना गरज पण नाही. तर अशा प्रकारच्या फाईल्स मी शिंदे साहेबांना इथं बोलू इच्छितो की त्यांनी सांगावं की ते सांगतात मी सांगितलं ते कधी पण होईल आणि लोकांना त्याच्या माध्यमातून रिलीफ मिळेल असा मला तो प्रश्न पडलेला आहे. त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपण शिंदे साहेबांना इथं बोलवावं, त्यांनी सांगावं की ही फाईल कधी बनेल आणि ही बिलं कधी रद्द होतील. त्या अनुषंगाने लोकांमध्ये जे घबराटीचं वातावरण आहे ते घबराटीचं वातावरण संपेल आणि लोकांना आम्ही सांगतोय, ऑफिसरही सांगतात की भरू नका, पण तुमच्या माध्यमातून बिल येत राहतात. म्हणून आपणास विनंती आहे की शिंदे साहेबांना एकदा बोलवा, त्यांच्याकडून वाच्यता होऊ द्या की ती कधी फाईल बनेल आणि ती बिलं कधी रद्द होतील. महापौर मॅडम आणि ते आल्यानंतर मला पुन्हा बोलण्याची संधी द्या.